भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून ह्या मंचकावरती असेल सर्वंत मान्यवर आणि माझ्या समोर असलेले सर्व भीमसैनिक, बाबासाहेबांचे अनुयायी, बौद्ध धर्मीय, विविध संघटनेचे असलेले पदाधिकारी आणि बंधू आणि भगिनींनो, संपूर्ण देशामध्ये महाबोधी आंदोलन सुरुवात झालेली आहे। 12 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली। आज 50-51वा दिवस आहे। अनेक प्रांतातले बौद्ध भिक्खू आज तिथे बसलेले आहेत। इथे आंदोलन करताय, सरकारला दाखवून देण्याचा प्रयत्न करताय। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या मंडपातून हलणार नाही। सरकारने पुढील जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा त्यांचं आंदोलन महाबोधी बुद्ध विहाराच्या 5 मिनिटाच्या अंतरावरती होतं। एक मैदान आहे तिकडे होतं। 12व्या किंवा 15व्या दिवशी जे मला त्यांनी सांगितलं की रात्रीचे 2 वाजता पोलीस आले, बिहार पोलीस आले, केंद्राचे पोलीस आले आणि त्यांनी सगळी आमची उचलबांगडी केली आणि आम्हाला तिकडून एक 15 मिनिटाच्या अंतरावरती आमची व्यवस्था करण्यात आली। अशा प्रकारे आज तिथे बिहार सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांचे दबावाचं राजकारण सुरू झालेलं। कुठलाही मीडिया आज तिथे फिरकत नाही। पाण्याचा प्रश्न आहे, पाणी मिळत नाही, बिजली घेतलेली आहे, पण दिवसातून 3-4 तास बिजली जाते। मग अशा याच्यावरती जनरेटरवरती ते लोक काम चालवतात। तरी पण हौसले मजबूत आहेत त्यांचे। आज मी सकाळी त्यांच्याशी बोललो आणि आज त्या मंडपामध्ये 2000च्या वरती लोक जमलेली आहेत। महाराष्ट्रातून जवळजवळ 600 ते 700 लोक, विशेषतः नागपूर आणि त्या पूर्व विदर्भाच्या माध्यमातून आज तेथे गेलेली आहेत आणि आंदोलन मोठं जोरदार करत आहेत। प्रश्न एवढाच आहे, आम्ही आमचा हक्क सांगत आहोत बाबा, की हे आमचा विहार आहे, महाबोधी विहार आहे, जे पवित्र आहे। भगवान गौतम बुद्धाला जिथे संबोधी प्राप्त झाली त्याच्यानंतर 200 वर्षानंतर सम्राट अशोकाने तिथे विहाराची निर्मिती केली। आजचा दिवस आपल्यासाठी पवित्र आहे। आज सम्राट अशोक मौर्य यांची 2329वी जयंती आहे आणि मी आवाहन केलं होतं 4 दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आज सम्राट अशोकांची जयंती आज साजरी होता। देशामध्ये इतिहास पुसण्याचा अनुभव आपल्या सगळ्यांनाच आहे। सम्राट अशोक मौर्य यांचा इतिहास पुसला जात आहे। त्या इतिहासाला आपण पुन्हा एकदा भारताच्या नागरिकांसमोर आणण्याचे आपली गरज आहे असं मी समजतो। सम्राट अशोकाचं कार्य देशांच्या समोर आणायला पाहिजे। त्या काळामध्ये त्यांनी जे कायदे केले होते, त्या काळामध्ये जी व्यवस्था होती, त्या काळामध्ये हा भारत देश एक होता। ज्या भारत देशाच्या सीमा या ग्रीक पर्यंत होत्या, कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत सम्राट अशोक मौर्य यांचं राज्य होतं। त्याची ऍडमिनिस्ट्रेशन सिस्टीम आज देखील भारतामध्ये कार्यरत आहे। बाबासाहेबांनी
संविधानाच्या माध्यमातून ही कार्यरत केलेली आहे। एवढा प्रगत सम्राट, परंतु त्याच्याबद्दलचा इतिहास पुसला गेला। आज आपल्याला पुन्हा हे नव्याने सगळं उभं करण्यात येणार आहे। त्यांच्या काळामध्ये, सम्राटांच्या काळामध्ये, सम्राट अशोकाच्या नंतर 12 राजे झाले। जे बौद्ध राजे होते त्यांनी हा बौद्ध धर्म वाढवला, त्यांनी या विहारांची निर्मिती केली त्यांच्या नंतरच्या काळामध्ये, आणि म्हणून 84,000 विहार झाली, चैत्य झाले, लेण्या झाल्या। या सगळ्या त्यांच्या काळामध्ये झालेल्या आहेत, म्हणून हे वैभव प्राप्त झालंय। सोने की चिडिया देशाला म्हटलं जातं। या देशामध्ये सुवर्ण काळ होता, सोन्याचा धूर येत होता, परंतु ह्या सम्राटांचं नाव घेत नाही इतिहासकार, एवढे हे मतलबी आहेत। म्हणून आपल्याला सांगावं लागेल, तो काळ हा सम्राट अशोक मौर्य यांचा होता आणि 12 राज्यांचा होता। 12 जर बौद्ध राजे झाले, कनिष्कापर्यंत, हर्षवर्धन पर्यंत त्यांचा काळ होता, आणि त्यांच्या काळामध्ये भारत हा वैभवशाली होता। आज आमचे पंतप्रधान बोलतायत, आम्हाला महासत्ता बनायचं आहे। मी त्यांना सांगू इच्छितो, हा देश महासत्ता होता, जगावरती राज्य करत होता, तेव्हा सम्राट अशोक मौर्य यांचं राज्य होतं, तेव्हा हा महासत्ता होता। जगाचा भारतामधून एक्सपोर्ट हा 55% होता। हे सगळा इतिहास आपण आपल्याला सांगावा लागेल। जेव्हा जगामध्ये अंधार होता, शिक्षणाचा अंधार मी म्हणतोय, जेव्हा शिक्षणाचा अंधार होता, जगामध्ये शिक्षण नव्हतं, तेव्हा ह्या काळामध्ये 9 विद्यापीठ होती। तक्षशिला आहे, नालंदा आहे, सांची आहे। महाराष्ट्राचा जर विचार केला तर अलीकडच्या सम्राटांच्या अलीकडच्या काळामध्ये, वाटकटकरांच्या काळामध्ये अजंठा येथे मोठं विहार, अजंठा येथे मोठ्यापैकी विद्यालय होतं। हजारोच्या वंशेनी बौद्ध भिक्खू येथे शिक्षणासाठी येत होते। असा हा इतिहास, देशाचा इतिहास आहे। हा देशाचा इतिहास पिटवण्याचा प्रयत्न आज देशामध्ये सुरू होतो। म्हणून मी नेहमी म्हणत असतो, ज्या समाजाने कधी ह्या देशाला काही दिलं नाही, ज्याने आपले यज्ञ, वेदपाठन, पशुहत्या याच्या पलीकडे जे गेले नाही, जेव्हा बौद्ध धर्म 1200च्या शतकामध्ये हा या देशातून लुप्त झाला, याने त्याच्यावरती आज कब्जा केलेला आहे। आज आमची एवढीच मागणी आहे, बुद्धगयेचा प्रश्न सोडवा, त्याच्यानंतर एक एक क्रमाक्रमाने हे जे झालेलं अतिक्रमण आहे ते आम्ही सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। राजकीय इच्छाशक्तीच्या माध्यमातून आम्ही सोडवू। आम्ही देखील एक काळ येईल आणि तो जवळच आहे, देशामध्ये आम्ही देखील राज्य करू, कारण आम्हाला तेवढा सपोर्ट आज मिळत आहे। म्हणून आपण हे जे शक्ती ते दाखवण्याचा प्रयत्न केला या मुंबईमध्ये, तेथील आंदोलनकर्त्यांनी जेव्हा येथील व्हॉट्सअपच्या माध्यमामधून येथील मीटिंग बघतील, येथील लोकांचा सपोर्ट बघतील, त्यावेळेला त्यांना कळेल की आपल्या मागे आज संपूर्ण देश उभा, महाराष्ट्र आहे, उद्या कर्नाटक मध्ये हे होणारा, एक एक राज्यामध्ये त्यांच्या सपोर्टेड म्हणून आपण आपली आंदोलन आज सुरू झालेली आहे। आपल्याला विचार करावा लागेल। जेव्हा मी 19 तारखेला बुद्धगयेवरून निघालो, 4 दिवस मी देखील तिकडे होतो त्या आंदोलनामध्ये, तेव्हा मी पत्रकारांना बोललो, आने वाले समय में मैं आऊंगा और बिहार के विधानसभा पर लाख भर का मोर्चा लेके आऊंगा और बताऊंगा किसकी कितनी ताकत है इस देश में। अशा प्रकारे आज आपल्याला आंदोलनामध्ये उतरावं लागेल। देशामध्ये एक गुप्त असा संकेत जातोय। मेरे मुस्लिम भाई यहाँ खड़े हुए हैं, काल 2 दिवसापूर्वी काय बघितलं त्यांच्याकडून, वखफची जी प्रॉपर्टी आज त्यांची होती
सरकारने मेजॉरिटीच्या पार्लमेंटमध्ये मेजॉरिटीच्या माध्यमातून त्यांच्याकडून काढून घेतली। आज वक्फची प्रॉपर्टी, उद्या फौजांची प्रॉपर्टी ते काढून घेतील। मैं उनको ऐलान करना चाहता हूं, आने वाले समय में साथ साथ इस देश में चलना पड़ेगा, क्योंकि हम माइनॉरिटीज है, हमें दबाने का कोशिश इस देश में चल रहा है। लेकिन सब माइनॉरिटी हम लोग इकट्ठा आते हैं तो हम दिखा देंगे भाई, हम हमारे हक और अधिकार की लड़ाई लेते हैं। हमारे को दूसरे का कोई नहीं चाहिए। हम लोग ने जो इस देश को दिया है वही हम वापस लेना चाहते हैं। म्हणून या अशा आजच्या महामोर्चा माध्यमातून मला वाटतं हा मेसेज दिल्लीपर्यंत जाईल, बिहारपर्यंत जाईल। बिहारचे जे विधायक आहेत ते मला वाटतं उद्या त्या नागपूरच्या दीक्षाभूमीवरती येत आहे, ज्यांचं नाव दास आहे, की ज्यांनी पहिल्यांदा बिहारची असेंब्ली चालत असताना हा महाबोधी विहाराचा मुद्दा काढला आणि त्यांनी सांगितलं त्यानंच्या वेळेला त्यांना देऊन टाका। ये हमारे बीटी ऍक्ट 1949 जो ऍक्ट आहे हा आउटडेटेड झालेला आहे। बाबासाहेबांच्या नंतर 1950 संविधानाचा अंमल सुरू झालेला आहे। बिहारमध्ये येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जनरल इलेक्शन, स्टेट इलेक्शन आहे, त्यामध्ये देखील आपल्याला भाग घ्यावा लागेल। दुर्दैवाने बिहारमध्ये आंबेडकर मुवमेंट कमी आहे। शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब यांची संख्या फार मोठ्या संख्येने आहे, परंतु आंबेडकर मुवमेंट आपल्याला तेथे तयार करावी लागेल। मागासवर्गीय समाज आहे त्यांना जागृत करावं लागेल। अशा प्रकारे आपल्याला हे आंदोलन चालू ठेवावं लागेल। चालू झालेलं आंदोलन हे विजयामध्ये रूपांतर करून आम्ही थांबणार आहोत असं मी सरकारला जाहीरपणे सांगू इच्छितो। पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो। सम्राट अशोक जयंतीच्या शुभेच्छा देतो। येणाऱ्या काळामध्ये सम्राट अशोक मौर्य यांची जयंती आपण जसे बौद्ध पौर्णिमा 14 एप्रिल सारख्या साजऱ्या करतो तशी साजरी करावी ही इच्छा प्रकट करतो। आपल्या कामी धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो।